बारामतीमध्ये 18 एप्रिलला राजकीय धुरा उडणार आहे। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज भरतील। दोन्ही उमेदवार 18 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्जाआधी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। सुनेत्रा पवारांकरता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत। सुप्रिया सुळेंकरता शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असतील। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे। विकास, 18 एप्रिलला बारामतीमध्ये पॉवरफुल खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल, कारण दोन पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरतायत। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार, अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुती करता प्रतिष्ठेची हाय व्होल्टेज असा हा सामना म्हणायला हवा। नक्कीच लागवी, या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात चर्चेला जाणारा मतदारसंघ आहे आणि यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलंय। आणि अशातच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्या एकाच दिवशी पुण्यामध्ये फॉर्म भरणार आहेत आणि या फॉर्म मध्ये या दोन्ही उमेदवार मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करणार असल्याची देखील माहिती मिळते। यामध्ये बारामती लोकसभा हा मतदारसंघ अनेक दिवसांपासून चर्चेला जाणारा मतदारसंघ आहे। अनेक दिवसांपासून या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांची एक हाती सत्ता होती, मात्र आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता अजित पवारांचा महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि ह्या हाय व्होल्टेज ड्राम्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि 18 तारखेला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हा एकाच दिवशी पुण्यामध्ये अर्ज भरणार आहेत। यावेळी सुनेत्रा पवार यांच्या अर्ज भरताना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळे उपस्थित राहणार आहेत। यामुळे मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। तर निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।